श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, मी प्रथमेश शास्त्री जोशी माझ्या श्री स्वामी समर्थ ज्योतिष वास्तुशास्त्र या यूट्यूब चॅनेलवरती आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. आज आहे नवरात्रीचा 9वा दिवस व आदिशक्तीच्या 9 स्वरूपांचा शेवटचा दिवस. आजच्या देवीचे नाव आहे माता सिद्धिदात्री. तर ती सिद्धिदात्री म्हणजे कोण? सर्व सिद्धी आणि शक्तींची दात्री. सिद्धी म्हणजे आध्यात्मिक शक्ती आणि दात्री म्हणजे देणारी. म्हणून माता सिद्धिदात्री या नावातच तिचं वैशिष्ट्य दडलेलं आहे. ती भक्तांना 8 सिद्धी आणि 9 निधी प्रदान करते. मातेचं स्वरूप असं आहे की माता सिद्धिदात्री ही अतिशय शांत, तेजस्वी आणि करुणामय आहे. तिच्या हातात कमळ, शंख, चक्र आणि गदा आहे. ती कमळावर विराजमान असून सदैव सौम्यता आणि तेज याचं मूर्तिमंत उदाहरण आहे. आता आपण माता सिद्धिदात्रीचं पुराण कथेबाबत जाणून घेऊया. श्रीमद देवी भागवत पुराणानुसार सृष्टी निर्माण होत असताना भगवान शंकरांनी तप करून माता सिद्धिदात्रीला प्रसन्न केले. माता प्रसन्न होऊन भगवान शिवांना त्यांनी 8 सिद्ध्या दिल्या. त्यातील त्या 8 सिद्धींची नावं आहे अणिमा, महिमा, गरिमा, लघिमा, प्राप्ती, प्राकाम्य, ईशत्व आणि वशित्व. त्यातील अणिमा म्हणजे अतिसूक्ष्म होणारी शक्ती, महिमा म्हणजे अति मोठी होण्याची शक्ती, गरिमा म्हणजे वजन वाढवण्याची शक्ती, लघिमा म्हणजे अति हलकं होण्याची शक्ती, प्राप्ती म्हणजे इच्छित वस्तू मिळवण्याची शक्ती, प्राकाम्य म्हणजे इच्छापूर्तीची शक्ती, ईशत्व म्हणजे सर्वांवर राज्य करण्याची शक्ती आणि वशित्व म्हणजे सर्वांना वश करण्याची शक्ती. या सिद्धीमुळे शिव अर्धनारी नटेश्वर झाले, म्हणजेच अर्धा भाग देवीचा आणि अर्धा शिवाचा. त्यामुळे माता सिद्धिदात्री ही केवळ देवतांनाच नाही तर भक्तांनाही अद्भुत सिद्धी प्रदान करते. आता आपण देवीच्या उपासनेबद्दल जाणून घेऊया. नवरात्रीच्या 9व्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून मातेला स्मरण करावे. पांढऱ्या किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करावे. देवीसमोर निरांजन, अगरबत्ती, फुलं, नारळ, तांदूळ अर्पण करावे. कुमुदिनीचे फुलं, कापूर आणि गंध अर्पण करावा. नैवेद्य म्हणून गोड पदार्थ आणि फळं अर्पण करावी. देवीचा बीज मंत्र आहे ओम ऐं ह्रीं क्लीं सिद्धिदात्रे नमः व पुराणोक्त मंत्र आहे या देवी सर्वभूतेषु सिद्धिरूपेण संस्थिता नमस्तस्ये 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 नमो नमः. जो कोणी माता सिद्धिदात्रीची पूजा करतो व संपूर्ण श्रद्धेने तिला स्मरतो त्याला आध्यात्मिक प्रगती, ज्ञान, वैराग्य, सिद्धी व मोक्ष या सर्व गोष्टी प्राप्त होतात. माता सिद्धिदात्री भक्तांच्या आयुष्यातील सर्व अडथळे दूर करते आणि आत्मज्ञान प्राप्त करून देते. नवरात्रीच्या शेवटच्या दिवशी ही पूजा केल्यास संपूर्ण नवरात्रीचे फळ मिळते. सर्व मनोकामना पूर्ण होतात. भक्ताचे चित्त शुद्ध व शांत होते. त्याचप्रमाणे देवी त्यावर जीवनभर प्रसन्न होते. माहिती आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.